सो हॅलो एव्हरीवन, आम्ही गेलो स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी. तर ते बघितल्याच्यानंतर आम्ही निघालो जंगल सफारी करण्यासाठी. तर आमची पूर्ण फॅमिली होती आणि तिथे जंगल सफारीसाठी अशा पद्धतीने जीप केल्या होत्या. म्हणजे सगळ्यांसाठी जीप असतात, तिथं आपण तिकीट वगैरे काढून जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने आमच्या जीप निघाल्या. तुम्ही बघू शकता सगळ्यात स्टार्टिंगला इथे जिराफ होता, त्याचं मी व्यवस्थित चित्र काढू शकले नाही. त्यानंतर इथे होता रानगेंडा वगैरे, खूप सगळे प्राणी बघितले आम्ही. खूप मजा आली. नाश्त्याची पण तिथे सोय वगैरे होती. तर अशा पद्धतीने हे तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळी एकदम झाडी आहे आणि मस्त असं गार्डन केलेलं आहे आणि खरंच खूप मस्त आहे. आणि ते बघा अस्वल आहे, हे पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे. थोडंसं पुढं गेल्याच्यानंतर आम्ही बघितलं मोर आणि समोरच बसलेला होता एक पॅरट, किती क्यूट आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं अस्वल बसलेलं होतं आणि संध्याकाळ झाली होती आम्हाला पोहोचण्यासाठी, त्यामुळे सगळे प्राणी ना आपापल्या घरांमध्ये जात होते. आम्हाला 5 वाजले होते. 5च्या नंतर शक्यतो प्राणी बाहेर राहत नाहीत. तरी खूप सारे प्राणी आम्ही बघितले. तर तुम्ही इथं बघू शकता, हे आहेत कोल्हे. पूर्णपणे त्यांना पॅकिंग करून घेतलेलं आहे. आपण फक्त बघू शकतो, आपला आवाज त्यांना जाऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने मुलांना तर फार आनंद झाला. त्यांनी पहिल्यांदाच हे असे कोल्हे वगैरे बघितले, पण त्यांना वाटलं ते कुत्रेच आहेत. मुलं कसे असतात लहान. तर इथे कर्कोच आहेत, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने त्यांचं खेळायचं काम चालू होतं. मुलं म्हणतात, मम्मी आम्ही तर घरी कुत्रं बघितलं. त्यांना बोललं कुत्रं नाही, हा कोल्हा आहे. तर बघा, या अशा पद्धतीने त्यांची मारामारी चालली होती कोल्ह्यांची. त्याचबरोबर थोडंसं पुढं गेल्यानंतर हा पक्षी काही समजला नाही, पण कर्कोचाच वाटतोय. खरंच खूप मस्त होता. त्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर आम्ही बघितले मोर. तर बघू शकता तुम्ही, इथे पक्ष्यांसाठी होतं खास पाणी पिण्यासाठी. तरी आहेत बगळे, किती मोठे मोठी चोच आहे त्यांची. त्यांच्यासाठी एका साईडला खूप मस्त सोय केलेली होती. एक मोठी टँक होती, त्या टँकमध्ये मासे वगैरे टाकलेले होते, तर ते खायचे. हे बगळे ते मासे खातात. खरंच फार मस्त होतं. हे पाय व्हाईटवाले बगळे एकदम बाजूला बसलेले आहेत. अशा पद्धतीचे हे बगळे बदक. थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर इथे होते डिअर. तुम्ही बघू शकता हरणं, किती मस्त आहे. असं आपल्याला कुठंच बघायला भेटत नाही, फक्त प्राणी संग्रहालयामध्ये. खूप सारे त्यांचे कळप वगैरे होते. तर आता इथे येत आहे टायगर. तो बघा टायगर फार बारीक झालेला होता, म्हातारा होता. त्यानंतर आम्ही बघितली इथं मादी, सिंहाची मादी बघितली. त्यानंतर बघितलं इथं रानमांजर. ते दिवसभर माणसांना बघून बघून कदाचित कंटाळलेलं होतं, पण आम्ही त्याला खूप आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काही आमच्याकडं बघितलं नाही. शेवटी मग इथं हे हरणेच आहेत, नाही सांबर होते. त्यावर तुम्ही इथं बघू शकता की हे व्हाईटवाले हरणं होते. ते पूर्णपणे मोर होते. गाईज, हा व्लॉग मी एकदम थोडक्यात बनवला. त्यानंतर भेटूयात नवीन